मुख्यमंत्र्यांबरोबर एकत्रित प्रवास हा केवळ योगायोग. आमदार जयंत पाटील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझा एका विमानाने प्रवास झाला, यात राजकीय चर्चा कशी काय होऊ शकते? एकत्र प्रवास झाला हा केवळ योगायोग होता. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी माझी जवळीक आहे, त्यांची आणि माझी चांगली ओळख आहे, त्यामुळे आमची वैयक्तिक भेट होत असते, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर एकत्रित प्रवास केला होता, यावर विमान प्रवास केला होता आणि यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्याला उत्तर देताना आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच विमानाने आलो हा योगायोग होता, त्यामध्ये कोणताही राजकीय चर्चा झालेली नाही. काही लोक वेगळे अर्थ काढतात, पण प्रवासात भेटणे हा योगायोग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वैयक्तिक भेट घेतली होती. आम्ही 35 वर्ष विधानसभेत एकत्रित काम करत आहोत आणि त्यांची माझी चांगली ओळख आहे, पण वैयक्तिक भेट घेतल्याचा फायदा सामाजिक कामाला होत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत आमदार जयंत पाटील यांचं विचारलं असता ते म्हणाले, दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षांचे खासदार उपस्थित होते. स्वागताला असल्याने सगळ्यांची भेट झाली असल्याचा खुलासा आमदार जयंत पाटील यांनी केलेला आहे. ते पुढे म्हणाले, मराठा समाजातील काही ओबीसी दाखले रद्द झाल्याने मनोज जरांगे पाटील मेळावे घेत आहेत. यावर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे महसूल पदावर काम करतात, ते अनुभवी आहेत, त्यामुळे योग्य तो तोडगा ते काढतील असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. माझी कुणाबरोबरही नाही, त्यांची माझी विधानसभेत आज 25-30 वर्ष आम्ही एकत्रित विधानसभेत काम करतो आहे, त्यामुळे माझी फार चांगली ओळख आहे आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे. माझी एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे. सर्व पक्ष आता मला त्या विधानसभेत 38 वर्ष झाली तुमच्या कृपेने, त्यामुळं सगळ्यांची ओळख आहे. इस्लामपूरपासून उरण ईश्वरपूरपर्यंतचा प्रवास झालेला आहे या काळात. त्याचा वापर करून हे सगळं करा. नरेंद्र मोदींशी काय त्यांची कशी चर्चा? मी सुप्रियाताईंच्या कन्येच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतल्या सर्व खासदार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय किंवा त्यांचे सगळे मित्र जे फॅमिली फ्रेंड्स होते त्यांनी इन्व्हाइट केलेलं. नरेंद्र मोदी साहेबही तिथं आलेले, तिथं राहुल गांधी आलेले, तिथं अमित शहाही आलेले, तिथं 2-3 पक्षाचे DMKचे खासदार आलेले, काँग्रेस पक्षाचे खासदार आलेले, भारतीय जनता पक्षाचे आलेले, सर्व पक्षाचे आलेले. तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं. मी त्यांचं स्वागत केलं. नाव बदलणं हिंदुत्व हाच विकास आहे, हा विकास आहे का? आमचं काय म्हणणं आहे की आम्ही तिघं-चौघं गरीब माणसं आहे. तुम्ही आम्हाला हे प्रश्न विचारू शकता. तुम्ही सत्तारूढ पक्षाची लोक ज्यावेळी बसतात त्यावेळी अशा ठामपणाने प्रश्न विचारावे आणि त्याची उत्तरं जी होतील त्यावर मग आम्हाला बोलवा, आम्ही बोलतो. त्याच्यावर चंद्रकांत दादा चांगला प्रकाश टाकतील. तुम्ही हा प्रश्न, हे असे प्रश्न फार चांगले आहेत तुमचे. मी त्याचा आदर करतो, स्वागतही करतो, पण आम्हा गरीबाला काय विचार? ज्यांना विचारायचं ते राहिलं बाजूला. माझी जवळीक आहेच आहे, माझे चांगले संबंध आहेत, पण ते व्यक्तिगत संबंध असतील, राजकीय किंवा सार्वजनिक कामाबाबत त्या संबंधांचा काही उपयोग होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.